हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज आंब्याची कढी बनवणार आहे। त्यासाठी एक आंबा घेतला, स्वच्छ धुतला। आता याला पुसून घेते। छान कोरडा करून पुसून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे। हे काढून घ्यायचं आहे वरचं। हे बघा, छान मी अशा फोडी करून घेतल्या आणि आता मिक्सर मधून शिलटे वगैरे काही काढायचं नाहीये, असंच मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, 3 ते 4 असे बारीक करून। आणि 3 ते 4 लसूण पाकळी आणि थोडा सांबार। याला छान बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये। थोडं आपण पाणी ऍड करून काढून घ्यायचं आहे बारीक, खूप जास्त नाही पाणी ऍड करायचं, म्हणजे बारीक करायचं आहे खूप जास्त। हे बघा, मिक्सर मधून छान असं बारीक काढून घेतलाय। हे बघा, आणि तेल तापायला ठेवलंय फोडणीसाठी। आणि उन्हाळ्यामध्ये आंबट काहीतरी जेवणासोबत म्हणून ही कढी बनवून राहिली मी आंब्याची। आणि कार्यक्रमात वगैरे छान अशी कढी आमच्या इकडे चालते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करा। आणि माझ्या पद्धतीने तेल तापायचं आहे। तेल तापलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी ऍड करू, अर्धा चमच। आणि अर्धा चमच, छोट्या अर्धा चमचने जिरं। आणि छोटा अर्धा कांदा आहे, बारीक कट करून कांदा ऍड करायचा आहे। गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे फोडणी होईपर्यंत। खूप छान वाटते ही कढी, सिंपल। त्यामध्ये कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे। कांद्याला खूप जास्त ब्राऊन कलर होऊ नाही द्यायचा, थोडा कच्चा सर ठेवायचा आहे। आणि वाटणामध्ये लसण वगैरे घेतलं होतं, लसण मिरची। आता यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करू, थोडं पातळ करून घेऊ वाटणामध्ये। थोडी हळद, तिखट वगैरे काही टाकायचं नाहीये, मी मिरची घेतली होती। आणि थोडं हिंग, छान टेस्ट वाटते। झाली आता आपली फोडणी तयार। आता हे आपण वाटण ऍड करू यामध्ये। पूर्ण टाकलं मी वाटण यामध्ये। आणि आता पाणी ऍड करायचं आहे। जास्त घट्ट ठेवायचं नाहीये, कारण कढी पिण्यासाठी पातळच असते। आणि यामध्ये बेसन वगैरे असं काहीच ऍड करायचं नाहीये, अशी छान टेस्टी वाटते। आणखी थोडं पाणी ऍड करते मी। थोडं लागते पाणी।
बस. एवढी पातळ झाली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे आणि आता कैऱ्या वगैरे खूप मार्केटमध्ये मिळते आणि तोंडाला चव पण येते अशा कढीने जेवणामध्ये. आणि थोडा आपण गूळ ऍड करणार आहोत कारण तर खूप आंबट होऊन जाते. तरी आंबा गोड होता ना आमचा. आता छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळून जाते तरी मी गूळ किसून घेतला होता चाकूने. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा छान उकळी आली आहे आणि 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. शिजलं म्हणजे छान टेस्टी वाटते. आणि आता यामध्ये आपण कस्तुरी मेथी ऍड करू. थोडी अशी चोळून घ्यायची आहे. आणि सांबार आपण वाटणामध्ये घेतला तरी पण थोडा वरून. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. साधी सिंपल रेसिपी आणि कमी साहित्यामध्ये, पण उन्हाळ्यामध्ये करतच असते इकडे. खूप छान वाटते. आंबट थोडं तोंडाला चव येते आणि उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे जात नाही ना, त्याच्याने थोडं आंबट असलं म्हणजे छान वाटते. हे बघा छान सेंट सुटला आहे आंब्याचा. आणखी एक उकळी येऊ देते मी. 1 मिनिट झाली आता आपली आंब्याची कढी तयार. आता गॅस बंद करते. रेसिपी नक्की पाहत चला. मला छान झाले. आता गॅस बंद करते. झाली तयार कढी.